श्री विभूज कुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्री सद्गुरु ज्ञानेश्वर तुकाराम महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ ओम श्री विभूषित करान्नवनीरदाभा पीतांबरादरुणबिंब फलाधरोष्ठात् पूर्णेन्दु सुंदर मुखादरविंद नेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वामनुसन्दनामि भगवद्गीते भवद्वेषिणीम् औन्नत्यं भजते हि मातृवया गङ्गे वया पावनी आलिङ्गन्मरणं निधान हृदये या देशभक्तामुदा स्फूर्तिस्थानतया व्यलोकिनितरां या लोकमान्यादिभिः शश्वत्प्रेरणदायिनी भवतु सा गीताख्यसञ्जीवनी। प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। योऽन्तःप्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांशस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं। गोपाल कृष्ण महाराज की जय। सदा प्रभुपदावरी निज समर्पिली से तनु कथेत मन गोविले कमलमालिके सीजनु मुखातून जसा झरा सगुण भक्तीचा वाहतो समर्थ गणुदास ते सतत मी नमस्कारितो सुप्रसन्न समाधानी निश्चयी च दृढप्रति सोऽस्तु मे वरदो नित्यं वरदानन्द भारती। गोपाल कृष्ण महाराज की जय। ओम नमो भगवते श्री वासुदेवाय। परमपूज्य स्वामी वरदानंद भारती पूर्वाश्रमीचे अनंत दामोदर आठवले विरचित श्री कृष्ण कथामृत या महाकाव्याचा 10वा सर्ग रुक्मिणी परिणय। भगवंताचं रुक्मिणी सोबत झालेलं लग्न ज्याला नाथांनी वर्णलं कृष्ण दयाळमांनी वर्णलेलं आहे। रुक्मिणी स्वयंवर या नावानं एकनाथ महाराजांचा ग्रंथ सर्व परिचित आहे। परमपूज्य अप्पांनी एका सर्गामध्ये अवघड रुक्मिणी स्वयंवर ग्रंथाचा सार यामध्ये व्यक्त केलेला आहे। कथाभाग सांगायला खूप विलक्षण आहे, अप्रतिम आहे, मोठाही आहे। आताच काका म्हणले तसं भगवंताच्या नामातच गोडी आहे, त्याच्या कथेत दिवसेंदिवस गोडी वाढत जाते। खरंच खूप गोड असा हा सर्ग आहे। सर्गाच्या सुरुवातीला नित्याप्रमाणे भगवान शंकराला वंदन। यस्माति शास्त्रस्य ऋतुद्गम आबभूव यस्वाश्रयं तनुभृतां भयविह्वलानां तापोपणोद निपुणं परमं व्ययं तत् दिव्यं महेश्वर पदाब्जमहं नमामि। ज्यांच्यापासून सर्व शास्त्र रूपी नद्यांचा उगम झालेला आहे। यस्मादि
शास्त्र सरित, सरित म्हणजे सरिता, उद्गम आबहुव. सर्व शास्त्र असं म्हणतात की भगवान शंकर आणि माता पार्वती यांचा संवाद झाला. वायफळ गप्पा नसायच्या, शिळोप्याच्या पण नसायच्या, शास्त्र चर्चा असायची. मातेनं प्रश्न विचारावे, भगवंताने उत्तर द्यावी आणि त्यातून एकेका शास्त्राची निर्मिती व्हावी. ज्यांच्यापासून सर्व शास्त्ररूपी नद्यांचा उगम झालेला आहे म्हणजे हे दोघं मायबाप आहेत शास्त्रांचे. असं म्हणतात त्या पाणिनीची सूत्र देखील शंकराच्या डमरूमधून निर्माण झाली. डमरूचा नाद झाला आणि पाणिनीची व्याकरणाची सूत्र निर्माण झाली. असे शंकर काय करतात, भीतीने व्याकुळ झालेल्या जीवांना आधार देतात किंवा भीतीने व्याकुळ झालेल्या जीवांना शंकरांचा आधार वाटतो. यत् स्वाश्रयम तनुभृताम भय विह्वलानाम, भीतीने विव्हळ झालेल्या लोकांना आधार वाटतो. आणि असे शंकर आता आधार वाटतो, भगवंतावर विश्वास आहे म्हणल्यावर भगवंत पुढचं कार्यभाग भगवंत पाहून घेतात. भक्तांची सर्व प्रकारची संकट तापोपनोद निपुणम परमव्ययंतत, भक्तांची सर्व प्रकारची संकट ताप नाहीसे करण्यात जे कुशल आहेत, निपुणम, अशा श्री शंकरांच्या सर्वश्रेष्ठ कमलांना दिव्यम महेश्वर पदाब्ज चरण कमल वद अब्ज म्हणजे कमल अहं नमामि, मी त्यांच्या पदकमलांना नमस्कार करतो. ज्यांनी सुंदर मंदिरा उभविले गिरवाणवानी स्तव, ज्यांचे वाङ्मय नित्य नूतन असे गोडी उणी नालव, जे का कौस्तुभ शारदा हृदयीचे या कालिदासादिका, प्रेमे वंदन अर्पितो लवमुनी अत्यादरे मस्तका. ज्यांनी या संस्कृत भाषेसाठी सुवर्ण मंदिर बांधलंय, ज्यांचं वाङ्मय नित्य नूतन असून त्याची गोडी कधीच म्हणावत नाही, कितीही शिळ झालं तरी. भगवंताची कथा तशीच आहे, नित्य नूतन. प्रत्येकाला, मी जी कथा सांगतोय ती प्रत्येकाला माहिती आहे. नवे नवे हिंदू, आपण असं म्हणू की सनातनी हिंदू धर्मच्या घरामध्ये जन्माला आलेल्या लेकराला रामकृष्ण यांच्या कथा माहित नाहीत असं आजच्या पिढीपर्यंत तरी झालं. तरी देखील प्रत्येक वेळेला सांगताना हे गोड लागतं का नाही? ऐकायला गोड वाटतं, सांगणाऱ्याला ते गोड वाटतं. तसंच आहे संस्कृत भाषेतलं जे काव्य आहे ते नित्य नूतन आहे, त्याची गोडी कधी उन्हावत नाही. आणि हे जे कवी लोक आहेत संस्कृतातले कवी जे आहेत संस्कृत भाषेतले, ते जे शारदेच्या हृदयी कौस्तुभ मणी शोभतात, जे का कौस्तुभ शारदा हृदयीचे, असे कोण कोण? कालिदासादिका, कालिदास, भास इत्यादी जे कवी होऊन गेले ते कवी जणू काही सरस्वतीच्या हृदयावर शोभणारं कौस्तुभ रत्न असावं असे दिसतात. अशा त्या सर्व कविवरांना मी सादर वंदन अर्पण करतो. एका उद्यानामध्ये काय घटना घडत होती एका उद्यानामध्ये, ती आता मी वर्णन करतो. एक सुंदर उद्यान आहे. तेजस्वी सुकुमार मनोहर रूप पाहता उपजे आदर, मूर्त जणू का सात्विक भक्ती अशी शुभांगी विहरत होती. तेजस्वी सुकुमार मनोहर, जिचं रूप पाहून आदर निर्माण व्हावा. सौंदर्य वेगवेगळ्या प्रकारचं असतं. एक सौंदर्य असं असतं की ज्याच्याकडे पाहिल्यानंतर आकर्षण निर्माण होतं. एखादं सौंदर्य असं असतं ज्याच्याकडे पाहिल्यानंतर वासना निर्माण होते. एखादं सौंदर्य, त्याला सौंदर्य म्हणावं का नाही माहिती नाही, मौल्यवान वस्तूंचं जो गुण असतो त्याला पाहिलं की हाव निर्माण होतो. पण एक सौंदर्य असं असतं की ज्याच्याकडे पाहिल्याबरोबर नतमस्तक व्हावं वाटतं, ते असतं सात्विक सौंदर्य.
रुक्मिणी मातेच्या समोर गेल्यानंतर पंढरपुरात काय होतं, भगवंतापेक्षा 1000 पट सुंदर आहे मूर्ती. प्रत्यक्षात तशी असेल वर्णन येईल पुढे. पाहिल्याबरोबर आपोआप नतमस्तक होतो ना. त्याच मायेची कथा सांगायची आज, दुसरं काही नाही. अशी ती सुंदर सुंदरी शुभांगी, शुभ अंग असणारी विहरत होती, आपल्या उद्यानामधून फिरत होती. आता ती बाग, तिची बाग प्रमदवनी रमणीय आपुल्या, वननचते सुरवधू लाजल्या, अनग दर्शने त्या युवतीचे, रूप घेतले म्हणून लताचे. काय वर्णन आहे. ती प्रमदवन, प्रमदवन म्हणजे स्त्रियांसाठीची बाग, तिथं पुरुषांना प्रवेश वर्ज्य, अशा बागेमध्ये ती फिरत होती. काय झालं म्हणे, एकदा अप्सरा वरून विहार करत असताना त्यांना हे वन आवडलं, तिचं प्रमदवन, म्हणून त्या खाली उतरल्या. आणि त्या खाली उतरल्या आणि त्यांनी रुक्मिणी त्या शुभांगीला, आपण आजच ती कोण आहे आताही मी सांगणार नाही, तिच्याकडे पाहिल्यानंतर यांना लाज वाटली की आपण आपल्याला सुंदर बनतो, आता काय तोंड दाखवावं म्हणे स्वर्गात जाऊन. म्हणून त्या तिथंच थांबल्या आणि त्यांनी वेलींचं रूप घेतलं. वननचते सुरवधू लाजल्या. सुरवधू म्हणजे देवांच्या वधू अप्सरा, त्या लाजल्या. अनग दर्शने त्या युवतीचे, रूप घेतले म्हणून लतांचे. तिच्या अनग दर्शनानं, तिच्या पुण्य पावन अशा दर्शनानं त्यांना लाज वाटली. त्यांनी तिथंच लतेचं रूप धारण केलं आणि त्या वेली म्हणून त्या बागेमध्ये राहिल्या. म्हणून त्यांची फुलं सुंदर होती. सुडोलांबा बकुळ अशोक, पारिजात नव सुवर्ण चंपक, कुंद मोगरा जुई शेवंती, नाजूकशी ती फुले मालती. झाडांचा आकार सुद्धा काही ठराविक झाडांना लाभलेला असतो. आंबा सुडवला असतो, बकुळ सुडवलं असतं. आता आपल्याकडे हे फक्त अशोक जे आहे ही दुसरी जात आलेली आहे. मूळ अशोक डेरेदारच असतो, गोल असतो. पूर्वी होती वसमत रोडवर जी जुनी झाडं होती ती गोलच अशोकाची होती. जेव्हा सायकल रिक्षातून यायचो आम्ही त्यावेळेला ते पाहिले. नंतर कालांतराने ती नामशेष झाली. आता जे अशोक आहेत ते फक्त आपणच्या भाषेत सांगायचं तर आडनावाचे अशोक आहेत. गुण अशोकचा काहीच नाही, सरळ वाढत असो. तरुवेलींचे संमेलन ते, भास उपजवी रसिक म्हणाते, काय उत्सवी वसंत काली, युव युवती ही खेळू मिळाली. तरु आणि वेलींचं असं संमेलन, जणू काही युवक आणि युवती खेळतायत असं भासत होतं. त्रिभुवनात ही नसेल तुके सुंदर उपवन कोठे, सहाय्य घेऊन मधुचे मदने, स्वयेची रचिले वाटे जय हरी सुखकंदा. त्रिभुवनात इतकं सुंदर उपवन कुठे नसेल म्हणले का, तर असं वाटतं की मधु म्हणजे कोण, वसंत, सौंदर्याचा ऋतू आहे. आणि त्याला कोणाची मदत घेतलीये, सौंदर्याचा अधिदेव जो आहे त्या मदनाची मदत घेतलीये. आणि दोघांनी म्हणून हे सुंदर उपवन तयार केलंय का काय, म्हणून त्यात इतकं सौंदर्य. उंच उंच ते तरु सरूचे, जणू काय घडले पाचूचे, भूषविती त्या प्रमदवनाला, ध्येये उन्नत जशी नराला. जशी नराला उन्नत ध्येय शोभून दिसतात किंवा भूषणावर ठरतात, तशीच हे सुरूची जी झाडं आहेत, ही सुरूची झाडं उंच वाढलेली आहेत, जणू काही पाचूंनी बनवलेली झाडं आहेत, अशी हिरवेगार झाडं. भ्रमर घालती मोहन रुंजा, बघता असल्या श्यामल कुंजा, नृत्य करावे वाटत मोरा, निज सुंदर पसरून पिसारा. त्याला पाहून भ्रमर रुंजी घालतायत आणि तो कुंज इतकी दाट झाली आहे की त्या मोराला वाटतं म्हणे की आकाशातला काळा मेघच आहे, त्या वृक्षांची त्या वेलांची जाळी बनली. आणि त्याच्याकडे पाहूनच तो नाचायला लागतो. पिकसार समयनांचे पूजन, तरुविन झणते द्विरेफ गुंजन, परिसुनिया भ्रम पडे मनाला, उपवन की ही गायन शाळा. पीक म्हणजे कोकिळ, सारस, मैना, प्रत्येकाचा आवाज वेगळा आहे. त्याच्या सोबतच तरु विंजण म्हणजे पानांची सळसळ आणि द्विरेफ गुंजन म्हणजे गुंजारो भुंग्यांचा. हे सगळ्यांचा आवाज वेगवेगळा येतोय. तर मुळात प्रत्येकाचा आवाज वेगळा असतोच.
पण तो तालात सुरात असला तर गोड वाटतो. आणि तसंच काहीच होतं, त्याच्यामुळे ते उपवन वाटत नव्हतं. या सर्व आवाजांनी असं वाटत होतं की गायन शाळा आहे का काय. वेगवेगळे गवई आपला आपला आवाज इथे सादर करतायत, आपलं गाणं सादर करतायत. नानाकृती कारंजा भवती इंद्रधनुष्ये वागडताती गमे रंग इथलेच वसंते हरिले पुष्पा रंग विण्याते. इथं कारंजातून तुई धारा उडतायत आणि त्याच्यावर इंद्रधनुष्यासारखे 7 रंग त्या प्रकाशामुळे दिसतायत. जणू काही हा बाकी सगळा जो उपवनाचा भाग आहे तो रंगवण्यासाठी इथूनच या वसंतानं रंग घेतलेत का काय, हा त्याचा रंगाचा काय म्हणू साठा आहे का काय असं वाटतं. 10 पाकळ्याच्या कमला समजे स्फटिकांनी रचिले मध्ये एक कासार जयासी जलन चांदणे भरले जय हरी सुखकंदा. 10 पाकळ्यांच्या कमळासारखी पुष्करणी बांधलेली होती, स्फटिकानं बांधलेली होती. तर संगमरवर फक्त बालाजी मंदिरात पाहायला मिळते. स्फटिक केव्हा भेटत, स्फटिकाची पुष्करणी बांधलेली होती. कासार म्हणजे छोटस तळ किंवा पुष्करणी आणि त्याच्यातलं पाणी त्या स्फटिकात साठवलेलं असल्यामुळे चांदण्यासारखे चमचम चमचम चमकत होतं. विमल असे की सज्जन मानस वा शिशुचे हे हास्य निरागस तेज तरळते वधू लोचनी तेच होत की येथील पाणी. सज्जनांचं अंतःकरण जसं विमल असतं, शिशूचं हास्य जसं निरागस असतं किंवा कुलवधूच्या डोळ्यातील तेज जसं तेजस्वी असतं, त्या तिघांनाही मिळवून हे पाणी निर्माण केलेलं होतं. निळी मनोहर तांबूस पिवळी पांघरली जणू वसने कमळी शीतल शय्येवर लहरींचे खेळ चालले मोहक त्यांचे. निळी मनोहर तांबूस पिवळी अशी वेगवेगळ्या रंगाची कमळ आहेत, जणू काही त्या पाण्यावर तशा रंगाची वस्त्र घातली असा भास होतो. बिसतंतूची गोडी चाकित राजहंस गण सलील पोहत कमळे सुंदर बहुविध रंगी बिंबित होती तदीय अंगी. आणि ते राजहंस तिथं पोहत होते, बिसतंतू चाखत होते, त्यांच्या अंगावर यांचं कमळाचं प्रतिबिंब उमटत होतं. शोभा मग ती दिसे निराळी, ती शोभा निराळी दिसायची त्या पांढऱ्या शुभ्र कोंदनात जणू रत्ने जडली अतिरमणीया अशी वाटिका उतरे नंदनवन भूलोका. जणू काही स्वर्गीचं नंदनवन खाली आलंय असा भास निर्माण झालेला होता. प्रमदवना स्वामिनी असे जी ती सवर्णण्या शक्तीन माझी जिच्या पदतली भाया पावन फुले चौफुली होती उडुगण. त्या स्वामिनी जी आहे, त्या बगीच्याची मालक जी आहे, त्या मालकीची स्तुती करण्यात, तिचं वर्णन करण्यात माझी काही शक्ती नाही. कारण साक्षात नक्षत्र वरची आकाशातली नक्षत्र तिच्या पायाखाली येण्यासाठी फुलहून खाली रूप घ्यायची. शिशुहास्या परिभावतीयेचा सहज मनोहर निर्मळ साचा शील शुद्ध की धवल जयासम अनन्य दूषित शिखरीचे यम. शिशु हास्यासारखा तिचा भाव आहे, निर्मळ आहे, मनोहर आहे, जिचं शील शुद्ध आहे, धवल आहे. कसं त्या हिमालयात अस्पर्श झालेला, कोणाचाही स्पर्श न झालेला बर्फ हिम जसा दिसतो तितकं शुद्ध तिचं शील आहे. कुंजलतासी करीत हित गुज पुरवाळीत सुमाना वसंत शोभे समदेवी ती विहरत सुमनोद्याना जय सुखकंदा. ती त्या वेलींशी कुंजलतांशी हातवार त्याच्यावरून हात फिरवत पुरवाळी ती मधून फिरत असताना साक्षात वसंत शोभा किंवा वसंत देवी, वसंताची देवी दिसाली अशी सुंदर दिसत होती. ती जर जाता जाता एखाद्या वेलीला फुलाला हात न लावता गेली तर त्या वेलींनी किंवा त्या वृक्षांनी काय करावं. वगळून गेली मजसी पुढती धरुणी पदरा तरुवाड घेती गोंजरती त्या हंसुण देवी कोड मुलांचे पुरवित जेवी. लेकरांचं कौतुक पुरवावं तसं त्या मायेने पुन्हा परतून यावं आणि त्या फुलाला, त्या झाडाला गोंजारावं आणि पुढे जावं. आई आहे साक्षात
मंद सुगंधी मृदुल फुलेती उधळी तिजवरती प्राजक्ती. ती प्राजक्ताचं झाड पण काय करायचं म्हणे, ही येईपर्यंत फुलं धरून ठेवायचं. ही प्राजक्ताच्या झाडाच्या खालून चालली की वरून आपोआप तिच्यावर सडा पडायचा. चंद्रकलेवर लाख चांदणी, जसं काही ही चंद्रकला आहे आणि तिच्यावर लाख चांदणी पडतीये. जशी वर्षते प्रेमळ रजनी फिरुनी उपवनी विसावण्याला पुष्करणी वरैतीये बाला. स्फटिक पायरी तिचे पदतली माणिक मणी निर्मितशी दिसली. फिरून फिरून ती पुष्करणीच्या काठावर बसण्यासाठी म्हणून आली ती बाला. त्या स्फटिकाच्या पायरीवर तिनं पाय ठेवला. इतका सुकुमार सुकुमार कोमल असा पाय, आळता लावलेला नाही, कुठलीही मेहंदी लावलेली नाही, तरी देखील लाल आरक्त तिचे पाय. आणि तिनं त्या स्फटिकावर पाय ठेवल्याबरोबर ते स्फटिक वाटत नव्हतं, ते माणिकासारखं लाल रुंद झालं तिच्या पायाच्या प्रभेमुळे. होता पावन तन्मुख दर्शन, ही तर पायाची कथा आहे. मुख पाहिल्यानंतर होता पावन तन्मुख दर्शन कुमुदा लाभे दिनही विकसन. रात्री उगवणारी कमळ चंद्रासारखं तिचं रूप पाहिलं आणि दिवसात उगवायला लागली. जननी बघता वत्सर बाळ काल असे विपरीत जरीही सत्संगे भय वितळून जाई. जननी बघता वत्सर बाळे तीसे हंस तसे हंस तिज समीप आले. शिरकुनी देवी अंकावरती मानाघासित भिरती भवती. ती जवळ येऊन बसली आणि त्या तळ्यात विहार करणारे हंस तिच्या जवळ आले. कुणी तिच्या मांडीवर मान ठेवावी, कुणी तिच्या अंगाला आपली मान घासावी. जणू काही आपली आई जवळ आली. कुरवाळून त्या प्रेम भरेसी, तिने त्यांना कुरवाळावं आणि काय द्यावं, देई मौक्तिक कवल मुखासी, मोत्याचा चारा मोत्याचा घास द्यावा तिने त्यांना खायला. हे तसे जणू सकल चराचर माते समतीज विषयी आदर. भोवताचं सगळं चराचर तिच्याकडे माते सारखा आदर ठेवत होतं. सात्विक सौंदर्य होतं. उभय करी टेकून हनुवटी विचार कसला चित्ती. करीत असता तिचा सखी जन हासत जमला भवती. जय हरी सुखकंदा. अशी बसलीये, दोन्ही हात गुडघ्यावर ठेवले, दोन हातामध्ये हनुवटी घेतलीये आणि काहीसा विचार करत पाण्याकडे पाहत ती त्या पुष्करणीच्या पायरीवर बसलीये. तितक्यात मागून तिच्या मैत्रिणी सगळ्या लढीवाळ थट्टा करत करत तिच्या हसत हसत तिच्या जवळ आल्या आणि काय म्हणते, एक वदे एक लढीवाळपणे तिज काय चिंतिसी सांग तरी गुज. धुके विरळ पसरले उशेवर तशी छटा तव मुखी खरोखर. सकाळी सकाळी उशकाली धुकं पसरावं तशी तुझ्या मुखावर कशाची छटा दिसतीये म्हणे, कशाचा विचार करतेस. इतकी बाई खुळी कशी तू वदे तुझी हा उघडा हेतू. लग्ना वाचून युवती चित्ता असेल कसली दुसरी चिंता. दुसरी म्हणाली, अगं तू काय खुळी आहेस का, आपली मैत्रीण कुपवर झाली आहे आणि या वयात दुसरी कुठली चिंता आहे लग्ना वाचून. आप्पांचं रुक्मिणी स्वयंवराचं आख्यान आहे, अतिशय सुंदर आख्यान आहे. जात्यावरच्या ओवीची चाल आहे. तू अशी कशी गे खुळी, तू अशी कशी गे खुळी, का ध्यानी तव येईना ग, का ध्यानी तव येईना. या वयात युवती मनी, या वयात युवती मनी, नच चिंता लग्ना विनाद, नच चिंता लग्ना विनाद. काय खुळी आहेस का म्हणे, या वयात दुसरी कुठली चिंता नाहीये, केवळ तिला लग्नाची चिंता लागली. तिसरी काय म्हणते, खरेच घेती, आता कटावच म्हणतो, खरेच घेतव अन्य मनाली, राजसुताही उपवर झाली, लावण्याची कला निराळी, उत्सुक
सुख झाली भूप मंडळी मणितयांच्या आशा फुलली या लक्ष्मीच्या पाणी ग्रहणा म्हणून करीती प्रयत्न नाना चित्र नेटके काढून सुंदर देती दूता जवळी सत्वर महाराज भीष्म काही तत्पर शोधण्यात हिज साजे सावर. महाराज भीष्मक सुद्धा हिच्यासाठी साजेसा वर शोधण्यासाठी तत्पर आहेत. म्हणजे आता महाराज भीष्मकांकडे कोण येते? अनेक राजे धरुणी आशा दूत दूत धाडती विदर्भ देशा समय जाणते चतुर भाषणी तया जवळ निज चित्र देवनी. फॅक्टरी मोठी होती त्या काळात. दूत म्हणजे घरोघर जायचे, बायोडाटा परिचय पत्र आपल्या आपल्या राजकुमाराचं आणि त्याचं एक चित्र घेऊन राजाकडे यायला लागले. भीष्मकाची कन्या सुंदर आहे, सगळ्यांना मोह सुटलेला आहे. प्रत्येकाला वाटतं आपल्या घरी सून व्हावी, आपल्या लेकाची बायको व्हावी, म्हणून राजांनी आपल्या राजपुत्रांचे चित्र पाठवावे. आणि चित्र दावुनी प्रतिदूताने निज नृप महती गावी. चित्र दावुनी प्रतिदूताने निज नृप महती गावी. आणि आतची सतत गुंतले महाराजणी देवी. जय हरी सुख कंदा मेघ श्याम मुकुंदा. जय हरी सुख कंदा. काही नाही, रोज चित्रा मागून चित्र यायचे. प्रतिदूतानं ते चित्र दाखवावं, यांनी पाहावं. त्यानं तो भाट असायचा, तो आपल्या राजाची महती सांगायचा. माझा राजकुमार असा आहे, असा आहे, असा आहे. आणि त्यांचा दिवस असाच जायचा दोघा मायबापांचा, भीष्मक राजांचा आणि त्यांच्या पत्नीचा. मघापासून मनात येते. आता ह्या काय म्हणायला लागल्या? ह्या सगळ्या पुरी वर्णन करायला लागल्या. त्यातली एक म्हणते मघापासून मनात येते तोच उचितया नृपतन येते. वदत कुणी दर्शन मजसी घडले होते मधुन गरीसी. एक मायावाशीन आली होती परत विदर्भाला, तिला दिलेलं होतं मथुरेत. ही काय म्हणते, मला तर असं वाटते तोच राजा जो मी मधुनगरीत पाहिला होता तो हिचा नवरा व्हावा असं मला वाटतं. पण काय करू म्हणाली. कसे करू गे तदीय वर्णन नयनम के जिव्हेसन लोचन. ओ वाळून शत सहस्र मदना नखाची त्या दृष्ट निघेना. इतका सुंदर आहे म्हणजे की शत सहस्र म्हणजे 100,000 मदन ओवाळून टाकले तर त्याच्या नखाची सुद्धा दृष्ट निघत नाही. इतका राजकुमार सुंदर आहे. आणि पण वर्णन कसं करू म्हणे. ज्यानं पाहिलं त्या डोळ्यांना बोलता येत नाही आणि जिला बोलता येतं त्या जिभेला पाहता येत नाही, म्हणून वर्णन करणं अवघड. तरी पण सांगते सिंहासम गंभीर चालणे स्मित शुभ झळके प्रसन्नतेने. गजशुंडा जणू दीर्घ भुजा त्या बळकट तरी मृदू वाटत होत्या. वानावा किती अद्भुत विक्रम म्हणती धरिला गिरी फुला समकाळीनं पाहिलं नव्हतं, ही ऐकून होती. नवऱ्यानं सांगितलं होतं हिच्या की फुलासारखा पर्वत उचलला. बाळपणी मारिली पूतना उद्धरिले यमलार्जुन यांना. मदोन्मत्त हत्ती सह केले युद्ध पाहिले नयनी. मगधपतीसी अनेक वेळा लोळ दिले निज चरणी. जय हरी सुख कंदा. हे मात्र मी पाहिले म्हणे. त्यानं मदोन्मत्त हत्ती सोबत युद्ध केलं होतं आणि मगधपतीला अनेक वेळा त्यानं स्वतःच्या पायातळी लोळवलं. त्रिभुवन कापे कंसा थरथर यास दाविले क्षणात यमपुर. शौर्य असे असुनी देही मधुरपणासी उनीव नाही. शूर आहे, वीर आहे, पण मधुरपणा पण तेवढाच आहे. इंदीवर तनु पळही दिसता. इंदीवर म्हणजे निळ कमळ, त्याच्यासारखं ज्याचं शरीर आहे असा इंदीवर तनु. इंदीवर तनु पळही दिसता हृदयावर मग उरेन सत्ता. भेडे होती जनत्यासाठी कृपा जयावर करीते दृष्टी. प्रेम सागरीचे कल्लोळ
तसे तयाचे मंजुळ बोध श्रवणी पडले ते तरी गमते कानचा किती अमृत रसाते. ज्याच्यावर दृष्टी पडते ते लोक वेडे होऊन जातात आणि त्याचं प्रेमळ बोलणं जर कोणाच्या कानात पडतंय तर कान अमृताचं श्रवण करतात. इतका त्या कानांना सुद्धा आनंद होतो. त्याची बुद्धी कशी आहे? लाजवी तसे बुद्धी निधीला समुद्रापेक्षा मोठी बुद्धी आहे त्याची. बृहस्पती जणू यापून शिकला, तो देवांचा गुरुच याच्याकडून शिकलाय काय की म्हणे. राजकारणी किती चातुरी राम राज्य जाहली मधुपुरी. ते मधुपुरी म्हणजे मथुरा राम राज्य झालं. यदुवंशाचा मुकुटमणी तो वासुदेव कंसारी. यदुवंशाचा मुकुटमणी तो वासुदेव कंसारी. त्याहूनही ते योग्य पतीना शोधून पृथ्वी सारी. जय हरी सुखकंदाय मेघश्याम मुकुंदाय. जय हरी सुखकंदाय. यदुवंशाचा मुकुटमणी असणारा तो कंसारी वासुदेव हिच्यासाठी योग्य पती आहे. याच्याशिवाय दुसरा पृथ्वीवर सुद्धा कोणी सापडणार नाही. आणि ती म्हणाली शेवटी रुक्मिणीला, सत्य सांगते सखे रुक्मिणी हरीच वर तू पाणी ग्रहणी. श्री विष्णूच्या हृदी रुळावे हेच कौस्तुभा शोभत बरवे. म्हणाली रुक्मिणी तू त्याचंच पाणी ग्रहण कर, कारण विष्णूच्या हृदयावर कोण रुळावं तर कौस्तुभानं. तू साक्षात कौस्तुभ आहेस ना, आणि ते विष्णू तो विष्णू आहे. आता हिला माहित नाही ही कोण आहे तो कोण आहे, पण ही ना उदाहरणादाखल सांगितलं आणि म्हणायला लागली, तोच वरी तू हरी गिरिधारी. तोच वरी तू हरी गिरिधारी. मथुरा नगरी ज्याचे मजला दर्शन होता हृदयी भरला. रूपाची त्या काय माधुरी. तोच वरी तू हरी गिरिधारी. शौर्य धैर्यमती बघता विक्रम. तोच एक जगी या पुरुषोत्तम. तोड नसे जा दुसरी दुसरी. तोच वरी तू हरी गिरिधारी. तपे करुणी शतजन्मासी. तपे करुणी शतजन्मासी. कुणी तयाची होईल दासी. कुणी तयाची होईल दासी. धन्य तीच मग नारी नारी. तोच वरी तू हरी गिरिधारी. तोच वरी तू हरी गिरिधारी. तोच वरी तू हरी गिरिधारी. तपे करुणी शतजन्मासी. कुणी तयाची होईल दासी. तप करून नुसती दासी होण्याचं जरी भाग्य मिळालं धन्य तीच मग नारी नारी. म्हणून त्या हरीचं वर्णन तू कर. आणि ती म्हणते तो तर आहेच, त्याचं वर्णन मी केलंय, पण स्त्रियात दुसरी नसे तुझ्या सम. तुझ्यासारखी स्त्रियात कोणी नाही. तसाच आहे हरी पुरुषोत्तम. सम समासकी संगम व्हावा आस लागली ही मम जीवा. सम समाचा संगम व्हावा एवढीच माझ्या जीवाची आस आहे. म्हणून सारख्याला सारखं भेटावं. तपे करोनी शतजन्मासी मिळेल होण्यात दीयदासी. तरी भाग्य ते थोर म्हणावे एकमुखे मी कितीतरी गावे. आणि काय म्हणाली ती, ही बघत्याची छबीची मुकली मम पतीने जी कुशल रेखिली. दिली भीमकीच्या तै हाती सुवर्ण पदकांकित मूर्ती ती. हे बघ म्हणे माझ्याजवळ काय काही वेगळं असतं की दाखवायची हौस असते. आणि त्यातही नेमका जिच्या लग्नाचा वाढदिवस झालेला होता आणि नवऱ्याने हिला एक सुवर्णाचं पदक करून दिलेलं होतं. त्या पदकाला अशी पेटी होती, ती उघडली की त्यामध्ये आत चित्र ठेवण्याची सोय होती आणि त्यात
सुंदर असं कृष्णाचं रेखलेलं चित्र होतं तिच्याजवळ. ते चित्र तिनं त्या सुवर्ण पदक उघडून तिला दाखवलं. चिंतित होते चित्त जयासी अबोध पूर्व स्मरणे. चिंतित होते चित्त जयासी अबोध पूर्व स्मरणे. तीच गोड हुरहुर जणू का रेखियलीच विधीने जय हरी सुख कंदा मेघ श्याम मुकुंदा जय हरी सुख कंदा. मध्यंतरी कुणीतरी मला एकदा विचारलं साखी काय प्रकार असतो. रोज आपण साध्या चालीत म्हणतो, पण रुक्मिणी स्वयंवरात या साखी मुद्दाम या चालीत म्हणतो, साखीच्या चालीत. चिंतित होते चित्त जयासी. तिच्या मनाला इतकं वर्णन ऐकल्यानंतर तिच्या मनात तेच होतं की कसा दिसत असेल अबोध पूर्व स्मरणे. मागच्या वेळेसची आठवण होती थोडी, पण पुसटशी होती. तिच्या मनात एक गोड हुरहुर होती. तीच जणू काही विधात्यानं त्या पदकात रेखून हिच्याकडे पाठवली असं काहीच तिला वाटतं. नयन नीळ कमळा सम विकसित खिळले चित्री लवतीन किंचित. तिचे निळे डोळे आणि ती पाहतीये चित्राकडे. डोळ्याची पापणी सुद्धा लवत नाही. नृपकन्येसी तदा वाटले हृदय काय प्रतिबिंबित झाले. माझं हृदयच प्रतिबिंबित झालं का काय असं त्या रुक्मिणीला वाटलं. कुंडलिनी योगात उठावी ज्ञान वृत्ती अज्ञात मुरावी. भक्त धरावा हृदयीशे शुभेस त्या सुख गमले तैसे. रोम ठाकले देहावरती आनंदाश्रू नयनी स्रवती. स्फुरण पावती सकल शुभांगे सख्या परस्पर हसती अंगे. पापणी लावायला लागले, हाताला स्फुरण यायला लागले, शुभ संकेत तिला लाभायला लागले. ती म्हणती काहीतरी चांगलं होणार आहे. सगळ्या अंगावर रोमांच आलं आणि आपोआप डोळ्यात अश्रू, आनंदाचे अश्रू बाहेर आले. आणि ती कशी झाली. हृदय मुके नित कुलकन्याचे असे सख्यानी जाणून साचे. शांत झाली ती अशी झाली. बोलते न डोलते तटस्थ होत रुक्मिणी. सुखासवे भरून मात्र वाहतात लोचनी. सुख आसवे, सुखासवे नाही, सुख आसवे. बोलते न डोलते तटस्थ होत रुक्मिणी. सुखासवे भरून मात्र वाहतात लोचनी. स्पंद पावतेच अंग अंग रोम ठाकले. बघून हर्षल्या सख्या तयांगी सर्व जाणले. अंग अंग हिचं रोमांच पावलंय आणि आनंदाश्रू तिच्या डोळ्यातून येत आहेत. तिचं स्पंद स्पंद जाणवला मैत्रिणींना. इतक्या सुहृदय मैत्रिणी असाव्यात आणि त्यांनी तिच्या मनात काय होतंय हे सगळं ओळखलं. आणि मग हृदय मुके नित कुलकन्याचे असे सख्याणी जाणून साचे. वृत्त भीष्मका निवेदिले ते झाला अतिशय मोदतया ते. पुरी धावत आल्या भीष्मक राजाला म्हणत सांगायसाठी की काय होतंय. आणि त्यांनी सांगितलं तिला तो आवडलाय. मधुनगरीचा जो राजकुमार तो तिला आवडलाय. आणि बापानं काय सांगितलं. वृद्ध जाहलो प्रिय बाळांनो मंद आमुची दृष्टी. वृद्ध जाहलो प्रिय बाळांनो मंद आमुची दृष्टी. धन्य तुम्ही स्थळ दाखविले. धन्य तुम्ही स्थळ दाखविले. हेरी मज सुख पृष्टी. जय हरी सुख कंदा मेघ श्याम मुकुंदा. जय हरी सुख कंदा. आम्ही दोघे नवरा बायको वृद्ध झालो. आमची दृष्टी मंद झाली. आम्ही नको ती चित्र पाहत बसलो. बरं केलं बाळांनो, तुम्ही हे सुंदर स्थळ आम्हाला दाखवलं. यदुभूषण हा मिळे जावई असेल काय तुकी पुण्याई. अपुला आपण यत्न करावा येईल यश जरी रुचेल देवा.
यदुभूषण जो आहे तो जर जावाई मिळेल तर त्याच्या एवढी पुण्याई काय, आपला आपण प्रयत्न करू म्हणे, शेवटी भगवंताच्या हातात आहे, त्याची इच्छा काय होईल ते होईल, आपण जाऊन प्रस्ताव तर ठेवू. आणि याला 5 पुरोहित, रुक्मी, रुक्मांगद अशी सगळे रुक्म असणारे, रुक्म म्हणजे सुवर्ण अशी नावं असणारे 5 भाऊ आणि त्या 5 भावावर झालेली एक रुक्मिणी कन्या. तर रुक्मीला जेव्हा हे माहीत झालं, बापांना हा प्रस्ताव नेण्याचं ठरवलं. ज्येष्ठ सुता परिणचते पटले, तये कोपुनी पितया म्हटले, वावाळी तुका करुण विचार, आज योजिला काय तरीवर. एवढं पाहिलं म्हणले आणि हेच सापडलं का म्हणले तुम्हाला नग. आता हे नग होतं खरं. वृद्धपणी निज बुद्धी चळते, बापाला म्हणतोय वृद्धपणी निज बुद्धी चळते, म्हणती जनते खरेच दिसते, तुम्हा अन्यथा पटला नसता, कपटपटू हा गवळी ताता. बाबा म्हातारपणी बुद्धी चळते, साठी बुद्धी नाठी, तसं तुमचं झालं म्हणजे नाही तर तुम्हालाही पटला नसता. म्हणजे थोडं वयभर असतं, आधी खाली असतं तर तुम्हाला तो काही गवळी पटला नसता. म्हणजे आता तुमची नाठी झाली म्हणजे बुद्धी, म्हणून तुम्हाला गवळी सुद्धा जावई आवडायला लागली. आपण कोण आहोत? राजे आपण चतुसमुद्री, राज्यहीन तो असे दरिद्री, अशासनी जतन या देण्याहून, फार बरे त्या कूपी ढकलून. आपण राजे आहोत म्हणजे त्यांना राज्यावर बसण्याचा अधिकार नाही. खरंय बरं, यादवांना राज्यावर बसण्याचा अधिकार नव्हता. ययातीनं शाप दिला होता यदूला, यदूच्या वंशाला, की तुम्ही सिंहासनाधीश म्हणून छत्र चामर डाळून घेऊ शकत नाही, म्हणून ते गणराज्य करून राहायचे. म्हणजे आजच्या लोकशाही सारखं त्यांच्यातला एक राजा निवडायचा आणि त्याला राज्य कारभार करावं लावायचं. अशी गणराज्याची यादवांची पद्धत होती. बरोबर धरला मुद्दा आणि म्हणले आपण राजा आणि त्याला तो दरिद्री आहे, त्याला देण्यापेक्षा म्हणजे विहिरीत ढकलून द्या, मोकळं तरी म्हणे. मूर्खपणाचे सुत भाषण ते परिसृण भीष्मक राजा, म्हणे मनी हा कसा निघाला, दिवटा मुलगा माझा जय हरी सुखकंदा. ते म्हणले याचं येडपटपणाचं भाषण आहे. म्हणजे वाईट वाटलं राजाला, कसा दिवटा उपजला. म्हणजे मुळात युवराज हे प्रकरणच असं असतं. सध्या युवराज तसेच दिवटेच, म्हणजे त्याचा उजेड पडत नाही ही गोष्ट वेगळी. खुळ्यासारखे करीन रुक्मी, समजवायला लागले त्याला. पूर्ण विचारे बोलत सेमी, न चपिकले मम केस उन्हाने, विचार कर तू शांत मनाने. माझे केस काय उन्हाने पिकले नाही ते म्हणजे अनुभव आहे. तू शांत मनाने विचार कर, पूर्ण विचारानं बोल जर. शौर्य धैर्य मती बघता सद्गुण, शौर्य धैर्य मती म्हणजे शूरपणा, धीर त्याचा, त्याची बुद्धी आणि त्याचे सद्गुण. शौर्य धैर्य मती बघता सद्गुण, श्री कृष्णाच्या तुळेल कवण, शक्ती जया शतनृपणीर माया, राज्यहीन तो म्हणणे वाया. 100 राजे उभे करू शकतो तो किंग मेकर आहे. म्हणजे किंग काय ठरलाय म्हणजे किंगची काही गरज नाही, हा किंग मेकर आहे, इतका मोठा आहे. रुक्मिणी सही तोच हवावर. आणि अजून एक, तुझ्या बहिणीला सुद्धा तो आवडला, तीही दिसते मूर्ख पुरे पुरते. म्हणले हे मला ती मूर्ख आहे म्हणले, काय तिला कळते पोरीला, गर्वे ताठून रुक्मी म्हणाला. तुला काय कळते मला पोरीला आणि तुम्ही तिची बाजू घेता. पाहूया तर तुमची बुद्धी, म्हणून तुकी दिधली संधी. तुमची बुद्धी पाहून एवढा वेळ संधी दिली म्हणले. आता न आपण यात पडावे, मान आपुले राखून घ्यावे. मी अपमान करण्याच्या आधी तुमचा मान राखा म्हणले छोटा. आता भानगडीत पडू नका, पुढचं काय करायचं ते मी माझं पाहतो, बहीण माझी आहे. दमघोषाचा पुत्र सुलक्षण चेदी देशचा राजा, धीर वीर शिशुपालच होईल, समजा शालक माझा जय हरी सुखकंदा. माझा मेवणा कोण होईल म्हणजे शालक. चेदी देशचा राजा आहे शिशुपाल, जो धीर वीर आहे, दमघोषाचा पुत्र आहे. त्याचं नातं असं होतं, शिशुपाल हा श्रीकृष्णाचा आते भाऊ
कुंतीच्या दुसऱ्या बहिणीचा मुलगा, म्हणजे पांडवांचा मावस. सगळ्या नात्यातच होतो. हा चालतोय आता, पण तो नाही चालत. म्हणजे नाही, ज्याच्याशीच मला लग्न करायचं. आणि मुळात काय, त्या शिशुपालाला तरी नीट कोणामुळे झाला होता. त्या शिशुपालाला आगाऊचे 2 हात आणि आगाऊचा 1 डोळा त्याच्या मस्तकी, असा हा जन्माला आलेला. आणि एका ऋषींनी सांगितलं की राजा, तुला असे विचित्र लेकरू जन्माला आले, तर तू आल्या त्या अतिथीला हे लेकरू दाखव, ज्याची दृष्टी त्याच्यावर पडेल आणि हे 2 आगाऊचे हात आणि 2 नेत्र गळून पडेल, तो तुझा पुत्र जो आहे तो सुलक्षणी होईल, पण त्याच्याच हाताने त्याचा मृत्यू होणार आहे. अशा वेळी असते 4 हाताचा 3 डोळ्याचा राहू दिला असता तर वाचला असता कदाचित, किंवा कळालं तरी नसतं कोण मारणार. भगवंत एक दिवस आपल्या आत्तेच्या घरी आले आणि लेकराला पाहायला म्हणून आत्तेच्या खोलीत गेले आणि यांनी त्या लेकराकडे पाहिलं, नजरा नजर झाली आणि या शिशुपालाचं ते डोळं, लहान होतं त्यावेळेस, नेमकेच मथुरेहून म्हणजे गोकुळातून मथुरेत आले होते, आणि ते पाहिलं आणि याचा डोळाही गळून पडला आणि हातही गळून पडले. आणि बापाला माहित झालं, आईला माहित झालं की जे काही होणार आहे ते हेच होणार आहे. तर त्यावेळेस आत्या म्हणाली, कृष्णा आत्या आहे रे मी तुझी, एक मला वचन दे, म्हणे माझ्या लेकराला मारणार तू आहेस, ठीक आहे, काहीतरी कर की याचा मृत्यू थोडा लांबावा. कोणतं म्हणाले, ठीक आहे, त्याचे 100 अपराध माफ करा, 100 अपराध भरले की त्याचा मृत्यू अटळ. एवढ्या आशेवर त्या मायेने लेकरू वाढवलं आणि ते असं दिवटा, हे पण दिवटाच निघाला. आड येऊनी वृथाच माते, हासे करुणी न घ्या जनाते, वदुनासे त्या सुता धमाने, भीष्मकास घातिली बंधने. त्यानं शेवटी बापाला नजर कैदेत ठेवलं. घेऊन हाती सकलही सूत्रे, निज मित्रासी धाडित पत्रे, वक्रदंत पौंड्रक शाल्वासी, ससैन्य आवे या लग्नासी. मग त्याच्या सोबत आपल्या मित्रांना सुद्धा बोलवलं. वक्रदंत पौंड्रक आहे, शाल्वर आहे, यांना सांगितलं लग्नाला या, पण ससैन्य या, त्याला भीती आहे. सन्मानाने करी निमंत्रण, वरदेवा शिशुपाला लागून, तदा तयामती मंदा वाटे, स्वर्ग राहिला 2च गोटे. 2 बोट स्वर्ग राहिला असं शिशुपालाला वाटायला लागलं. आणि मग आपल्या बहिणीचं लग्न आहे म्हणून त्यानं कुंडिनपूर, त्याची जी राजधानी होती विदर्भ देशामध्ये, आजही कुंडिनपूर आहे, माता रुक्मिणीचं माहेर, शृंगाराया मग कुंडिनपूर, रुक्मी आज्ञा करीत सत्वर, निपुट बापडे लोक राबती, काय चालते सत्ते पुढती. सत्ते पुढं काय छान, पण लोक आपले सजवायला लागले. नगरी सजवणं चालू झाले. वृद्धपणे हतबल झालेला भीष्मक राजा चित्ती, व्याकुळ झाला मार्ग दिसेना, वदे सुतेसी अंती जय हरी सुखकंदा. व्याकुळ झाला राजा, हात बांधलेले म्हणला माझे, मी काही करू शकत नाही. नजर कैदेत आहे पोराच्या. बाई पोरीला बोलवलं, रुक्मिणी तूच काय ते कर म्हणे. आणि तिला म्हणाले, प्रिय कन्ये गे भाग्यवती तू भाग्यवती आहेस, म्हणून जडे तव हरिवर हेतू, संमत मजसी निवड तुझी, काय करू परी समर्थ नाही. वृद्धपणे पुत्राचे आधीन, बाळे सहजची होते जीवन, यातून काढी वाट तूच गे, चतुर मुली तुझ कथने न लगे. प्रिय कन्ये तू भाग्यवती आहेस म्हणून तुझा हरिवर हेतू जडलाय आणि मलाही तुझी मान्य आहे म्हणजे निवड, पण काय करू, वृद्धपणी पोराच्या हातात कारभार गेलाय म्हणजे सगळा. तू तुझी वाट काढ, तू चतुर आहेस, तुला वेगळं काही मी सांगणार नाही. देतो आशीर्वाद तुला मी, ईश पाठ राखील या कामी, प्रताप आहे तदीय अद्भुत, सिद्धी जाईल तुझा मनोरथ. त्याचा प्रताप आहे माहित म्हणले, तुझा मनोरथ सिद्धीच जाईल असा तुला आशीर्वाद देतो. निजाग्रजे उन्मत्तपणाने, निजाग्रजे म्हणजे तुझ्या अग्रजानं, मोठ्या भावानं उन्मत्तपणाने, अवगणिले तातास हटाने, ऐकून झाली व्यथार्दाला, गोंधळून ती जात सुशीला. आपल्या भावानं आपल्या वडिलांचा असं अपमान केलाय
हे ऐकून तिला वाईट वाटलं. काय करावं तिला कळलं. कुलस्वामिनी मायाम्बिके रक्षी मजया समयी शरणपदामी अनन्य भावे मार्ग दाखवी देवी जय हरी सुखकंदा. भगवती कुलस्वामिनीची तिने प्रार्थना केली आणि तिला म्हणाली, आंबे त्याला मार्ग दाखव. ज्याच्यावर माझं प्रेम आहे तोच समर्थ आहे, त्याला निरोप पाठवू का असं तिच्या मनात आलं. आणि तिला क्षणभर वाटलं, हा विचार माझ्या मनात आला का? आंबेनच तर हे मला सुचवलं नसेल ना. मदीय हृदयी स्फुरो शुभ विचार देवा सदा. आपणचं एक स्तोत्र आहे सुंदर. शुभ विचार स्फुरण्यासाठी भगवत इच्छा कारणीभूत असते. हृदयनाथ यदुवंश विभूषण रक्षक दुसरा नसेच याविन तया निरोपू भाव हृदीचा कुणी पाठवून विश्वासाचा. कुणीतरी विश्वासाचा पाठवावा लागेल म्हणजे, आणि आपल्या मनातला भाव त्याच्यापर्यंत पोहोचवावा लागेल. असे मणी चिंतून सुशीला पाही सत्वर सुदेव जीला चरण धुवोनी अर्घ्य समर्पण केले त्याचे सादर पूजन. बाहुनी सुदेव विप्राला बाहुनी सुदेव विप्राला पुरोहिताचे पूजन करुणी विनवितसे त्याला. असो, ही चाल मोठी अवघड आहे. बाहुनी सुदेव विप्राला पुरोहिताचे पूजन करुणी विनवितसे त्याला. सोडून तिनं विनंती केली, त्या सुदेवाला बोलवलं, त्याचे चरण धुतले, अर्घ्य समर्पण केलं आणि त्याचं पूजन करून. हा सुदेव कोण होता पुढे सांगतो. सुदेवाचं पुढे काय झालं, त्यांच्या घरी पूजा करणारा ब्राह्मण होता. विश्वासाचं माणूस कुणीतरी असावं म्हणून तिनं गुरुजींना बोलवलं. देवा या माझ्या इथं बोलवून घेतलं, माझं एक काम आहे. वंदन करुणी नम्रपणाने वदत तयासी नतवदनाने विप्रवरामी अनाथ आजी एक कार्य मम कराल काजी. एक कार्य कराल का म्हणजे माझं. कोमला हे हृदया पुले, तुमचं हृदय कोमल आहे म्हणून विनवाया म्हणून मी धजले. द्वारकेस जाऊन मजसाठी वळवा श्यामल हरी जगजेठी. द्वारकेस जाऊन त्या श्यामल अशा जगजेठीला वळवा म्हणजे माझ्याकडे, माझ्यासाठी एवढी विनंती करा. हृदय वाहिले हरिचरणी मी तरी मज शिशुपाला ते देण्यास सजला ज्येष्ठ भ्राता जरी न रुचे पितया ते जय हरी सुखकंदा. मी हरिचरणी हृदय आधीच वाहिले म्हणजे, पण मला शिशुपाला देण्यासाठी माझा भाऊ तत्पर आहे. माझ्या वडिलांना सुद्धा हे मान्य नाहीये. म्हणून सुदेवासे करावे की हरिने मज घेऊन जावे. ना तरी माझे समाप्त जीवन कायक तू तरी तुम्हास याहून. परोपकारी ब्रीदा पुले यास्तव सहजा यास्तव याचन केले. द्विजय मर्यामी शरण तुम्हासी तारा अथवा मारा मजसी. ते म्हणले मला एक तर तारा किंवा मारा, जे काय ते तुमच्या हाती आहे. म्हणजे तुमचं परोपकाराचं जे ब्रीद आहे, ब्राह्मणाचं ब्रीद आहे, परोपकार ज्ञान, ते तुम्ही राखा म्हणजे तुमचं ब्रीद. का कुळती आता वेद निपुण तो सुदेव चित्ती हर्षित झाला परिसुण विनती. या भानगडीत कशाला पडा असं म्हणणारा नव्हता, त्याला आनंदच झाला. तो म्हणला का कुळती का इतुकी देवी यात धन्यता मला स्वभावी. अशी का कुळती येऊ नको देवी धीर वृत्ती नच कधीही त्यजावी. पणाला विण सर्वस्व तुझे साठी पणाला विण सर्वस्व तुझे साठी ब्राह्मणाची या गिरा
गिरानसे कोटी हो. अशी काकुळती येऊ नका म्हणे देवी, तुमची धीर वृत्ती अशी ढळू देऊ नका. मी माझं सर्वस्व पणाला लावेल, पण तुमचं कार्य करूनच येईल, या ब्राह्मणाचं वचन आहे. याच निमित्ते काय होईल, या कार्यामुळं मला श्रीकृष्णाचं दर्शन होईल. याच निमित्ते जगदीशाचे दर्शन मजसी घडावयाचे. संशय कसला न धरी आता तुझ्या करीच्या परिदे लिखिता. त्या निमित्तानं मला भगवंताचं दर्शन होईल, पण म्हणले तुझ्या हातचं काहीतरी लिहून दे. आता ही म्हणली देवा तुम्ही इतके हुशार आहात, तुम्हीच काय सांगायचं ते सांगा, काय लिहायचं ते लिहा. अल्प ही जरी लिहलीस अक्षरे श्रीकृष्णास तरी ती. अर्थ बहुल रमणीय जणू का महाकवीची रीती. जय हरी सुख कंदा. थोडे अक्षर लिहिलीस तरी चालेल म्हणून. महाकवी जसं थोड्या शब्दामध्ये मोठा गूढ अर्थ सांगून जातात, तसं काहीतरी लिहून दे. असू आम्ही विद्वान तरीही तव वचनाची सरी न येई. भव्याशा वटवृक्षावरती मधुर सुवासी फुले न फुलती. आम्ही विद्वान आहोत, पण तुझ्या वचनाची सरी येणार नाही. आम्ही वटवृक्षासारखे होतो, सुवासिक फुलं काही येणार नाही. सुवासिक फुलं येण्यासाठी वेलीच लागतात, कोवळ्या. तसं तुझं काहीतरी लिहून दे. लिही त्वरेने वेळ करीना आजच आहे मुहूर्त गमना. बसल्या बसल्या पंचांग चाललं म्हणजे आजच मुहूर्त आहे, आजच निघावं लागते. आग्रह केला बहुत सखीनी कशी तरी मग धजे शालिनी. शालिनी होती, शालीन स्त्री होती, कसं लिहू म्हणून लाज वाटायला लागली. पण सख्यांनी सुद्धा खूप आग्रह केला आणि तिनं काय केलं. धवल रेशमी पट्टावरती केशर रंगी लिहिले. धवल रेशमी पट्टावरती केशर रंगी लिहिले. अशा परी विश्वातील पहिले, अशा परी विश्वातील पहिले प्रेमपत्र अवतरले. जय हरी सुखकंदा मेघश्याम मुकुंदा. जय हरी सुखकंदा. धवल रेशमी पट्टावरती केशर रंगी लिहिले. केशराने लिहायला सुरुवात केली, केशराची शाई केली. आणि जगातलं पहिलं प्रेमपत्र माय रुक्मिणीनं त्या परमात्म्याला लिहिलं. कसं लिहिलं. रत्नशलाका घेऊन हाती धवल रेशमी पट्टावरती जणू प्रेममय केशर रंगी एकदीचे लिही शुभांगी. रत्नाचा टाक आहे आणि ते धवल रेशमी पट्टावर प्रेमाच्या केशर रंगात गुळून ती आपलं हृदय लिहिती, हृदगत लिहिती. हृदय तुझे ते लिखित घेऊनी सुदेव ये द्वारका पट्टणी. करीत हरिसानंद स्वागत बहुपचारे पूजी त्या प्रत. सुदेवजी वाऱ्याच्या वेगाने द्वारकेला पोहोचले, भगवंताच्या द्वारी आले. भगवंताने स्वागत केलं. कसं स्वागत केलं. विद्वान दयाळू शांत तपोधन राशी हो. विद्वान दयाळू शांत तपोधन राशी. आलात विप्रवर तुम्ही तारण्या मजसी. सद्भाग्य आज मम सत्याची उदया आले. लागले म्हणून गे हास पायते आपुले. या परी वदुण कृष्णाने त्या प्रती पूजिले अर्घपाद्याने ती कृती. पाहून गहिवरेची ती सन्मती. श्रीहरी तुझ्या नच तुलना थोरपणासी रे. श्रीहरी तुझ्या नच
तुलना थोरपणासी आधार एक तू जगी धर्म रीतीसी. भगवंत म्हणतायत विद्वान दयाळू शांत तपोधन राशी. हे भूदेवा, तुम्ही विद्वान आहात, दयाळू आहात, शांत आहात, तपोधन आहात. कशाला आलात? तुम्ही तारण्या मजसी माझं मलाच तारण्यासाठी आलात म्हणजे. माझं काहीतरी सद्भाग्य आहे म्हणून माझ्या घरी तुमचे पाय लागले असं म्हणून भगवान कृष्णाने त्यानंतर सुदैवाची अर्घ्य दिले. भगवंताला द्यावा ते सुदैवाची, भगवंताला सेवा केली. इथून सुदैवाचा लळा लागलाय भगवंताला. आता मी दुसऱ्या टप्प्यापर्यंत आलो. हा सुदैव कोण होता सांगितला, सुदैवाला लळा लागलाय भगवंताला. पुढे सुदैवाला काय प्राप्त होतं ते बघूया. म्हणाले हरी गैवरले सुदैव, तेव्हा तुझ्या थोरपणाला तुलना नाही. तुझ्यासारखा तू धर्मरीतीला आधार आहेस म्हणले या जगात. म्हणून तू हे असं करतोस की राजा असून, साक्षात परमेश्वर असून मी भूदेव आहे म्हणून माझी तू पूजा करतोस. निरीक्ष विद्यावंत दयाळू शांत तपोधन राशी असे द्विजोत्तम आपण आला. कृतार्थ करण्या मजसी जय हरी सुख कंदा. भवत्पद रजे पावन झाले सदन नुसते पट्टन सगळे. सेवा सांगुण मज भूदेवा उपकृत हा नतदास करावा. सांगा म्हणले मला उपकृत करा, काय काम आहे तुमचं ते मला सांगा. हरिवचने त्या द्विजगही वरला नावरती नयनाश्रू त्याला. तुलाच शोभे हरी हे कौतुक सन्मार्गाचा तू उपदेशक. नेत जसा द्विजनल संदेशा तसेच माते समज परेशा. जसा द्विज म्हणजे पक्षाण राजहंसाण त्या नलाचा संदेश विदर्भ देशाला नेला होता. आता उलट झालंय म्हणजे हा द्विज म्हणजे ब्राह्मण आहे आणि उलट मार्गाला आलाय म्हणे विदर्भ देशावरून आज द्वारकेच्या दिशेला. विदर्भ नृपनंदिनी रुक्मिणी पाठवित मज सीतव चरणी. त्या माया माऊलीनं मला तुझ्याकडे पाठवलंय आणि म्हणून मी इथं आलोय. त्वरा करावी रक्षा यात हेच मागणे माझे. वाट पाहते ती तव घे हे पत्र तुला दिधले जे जय हरी सुख कंदा. देवा फक्त घाई करा एवढं सांगायला आलोय म्हणजे. माझं एवढंच मागणं आहे आणि ती वाट पाहतीये. तिने एक पत्र दिलंय ते तुमच्या हातात मी देतोय. गोलट पोरे सुरेख अक्षर गोलट पोरे सुरेख अक्षर उत्सुकतेने बघे परात्पर. गोलट पोरे सुरेख अक्षर रुचक्तीतील भाव मौक्तिका. रुचुक्तीतील भाव मौक्तिका प्रेम गुणी गुंफिले जणू का. प्रेम गुणी गुंफिले जणू का. गोलट पोरे सुरेख अक्षर. गोलट पोरे सुरेख अक्षर इतकं सुंदर अक्षर आहे. भगवंत पाहत राहिले. भगवंताला वाटलं की तिच्या हृदशुक्तीतील म्हणजे हृदयाच्या शिंपल्यातील मोती आहे आणि ते तिनं जणू दोऱ्यात होऊन एक माळ माझ्याकडे पाठवली आहे असं भगवंताला वाटलं. आणि भगवंताला एक एक श्लोक वाचताना भगवंताला सुद्धा उचंबळून यायला लागलं. भागवतामधला श्लोक आधी म्हणूया आणि त्यानंतर त्याचा जो भावानुवाद आहे जे पहिलं प्रेमपत्र आहे ते अर्थ तर सांगेलच पण ऐकून सुद्धा करण्यासारखं आहे. श्रुत्वा रुक्मिण्युवाच श्रुत्वा गुणान भुवन सुंदर शृण्वतान्ते निर्विश्य कर्ण विवरैर हरतोंगतापं
रूपं दृशादृशिमतामखिलातलाभं त्वय्यच्युता विशति चित्तमपत्रपन्ये ऐकोनिया भुवन सुंदर सद्गुणाते कानी शिरून हरिती सकल श्रमाते सौंदर्य जे बघुनी सार्थक लोचनासी माझे जडे हृदयनाथ भवत्पदासी हे भुवन सुंदरा तुझे सद्गुण ऐकून सर्व श्रमांचा जिथं परिहार होतो आणि तुझं सौंदर्य बघून लोचनांना सार्थक झाल्यासारखं वाटतं, डोळ्यांचं सार्थक होतं, पारणं भेटतं. अशा तुमच्या भवत पदाशी माझं हृदय जोडलेलं आहे. पहिला श्लोक झाला. विद्याधिकार कुलशील स्वरूपताही साजेलशी तुझ जगात कुणीच नाही जाणीवही असुनी देव कुलीन कन्या तू तेच इच्छित पती म्हणून अनन्या. विद्या विद्या अधिकार तुझ्यासारखं कुल तुझ्यासारखं शील स्वरूपता अशी जगात कुठंच नाही आणि मी सुद्धा एक कुलीन कन्या आहे याची मला जाणीव आहे. तरी देखील तुलाच मी पती म्हणून तुझीच इच्छा करते, अनन्यतेने इच्छा करते. चित्ते वरुण तुझ मी तव होत जाया घे दाव सत्वराता मज वाचवाया घालील धाड शिशुपाल कळेन केव्हा ओला स्वभाग पळवी रुचते सुमान. पहिले 2 श्लोक विनंतीचे होते, आता अर्थता चालू झाली. काय म्हणतीये? चित्ते वरुण तुझ मी तव होत जाया तुझी चित्तानं तर मी बायको झाली म्हणजे मनानं तुला मी नवरा केलाय. घे धाव सत्वराता मज वाचवाया मला वाचवायचं असेल तर धावत ये. घालील धाड शिशुपाल कळेन केव्हा तो शिशुपाल कधी धाड घालून कळणार नाही म्हणले. कोल्हा स्वभाग पळवी रुचतेन सिंहा सिंहायच ना कोल्हा तुझा भाग घेऊन चाललाय काय करतोस. घे आणि फुकट नाही म्हणत म्हणले मी. केली व्रते नियमही धरिले विशेषी पूजीयले सतत देव गुरुद्विजासी नाला विले कधीच बिनमुख याचकाते ते पुण्य उद्यत करो तुझ यावयाते. व्रत केली नियम केले उत्तम केले म्हणजे तुझ्या लाभासाठी तुझ्या प्राप्तीसाठी. येणाऱ्या प्रत्येक ब्राह्मणाचा समोर आलेल्या प्रत्येक देवाला नमस्कार केला. कुण्या याचकाला विनमुख पाठवलं नाही. तेच त्याचं जर काही माझ्या पदरी पुण्य असत ते तुला उद्यत करो तुला प्रेरणा देवो इथे येण्यासाठी. पुन्हा काकुळती आली. आले ससैन्य मग देश विदूर थाली रक्षावया परिणया तुरभूपचेदी सर्वातयास निज बाहु पराक्रमाने दंडून नेमजसी राक्षस पद्धतीने. ते ससैन्य आले म्हणले. मगदेश आलाय विदुरात आलाय आणि तो चेदीने नरेश आलाय शिशुपाल मला माझ्याशी परिणय करण्यासाठी. त्यांना बाहु पराक्रम तुझा दाखव दंड त्यांना दे आणि राक्षस पद्धतीनं मुलीच्या संमतीनं मला इथून घेऊन जा. राक्षस विवाह करून ने मला उचलून ने मला. आली समीप बहुलग्न तिथी मधीय आता विलंब करण्या उरलीन सोय मी योजना तुझ कशी सुचवू शकेन झाले भये करुण या मतीहीन मतीहीन दीन. आता लग्न तिथी जवळ आली आहे विलंब करण्याला काही सोय नाहीये. मी काय तुला योजना सांगू मी मतीहीन दीन झालीये तुलाच काय करायचं ते कर. आणि शेवटी म्हणतीये इच्छा जरी न पुरली मम पद्मनाभ देईन जीव सहसा हसडून जीव घेऊन जन्मशत उग्र तपे तुझे ते पावेन पाय शिवही नमितो जयाते. तेव्हा ही जर माझी इच्छा पुरली नाही तर जीव हसडून मी जीव देईन आणि शत जन्म उग्र तप करेन फक्त तुझे पाय मला भेटावेत यासाठी. कोणते पाय? ज्याला शिव सुद्धा आदराने नमन करतो असे पाय मला पाहिजे. ज्ञात इतिहासातलं हे पहिलं प्रेमपत्र आहे. याच्यानंतर प्रेमपत्र चालू झालं.
भावरहित ती प्रेमळ भाषा रिजवी डुलवी श्री जगदीशा अर्थ गर्भ थोडक्यात सुंदर लिही तोच की चतुर खरोखर. तिनं अर्थ गर्भ असं पत्र लिहिलं आणि भगवंताची सुद्धा मान डोलायला लागली. अभिनव कोमल भाव उदेले परमेशाच्या हृदयी बहरा येई आम्रतणू जणू ऋतुराजाच्या उदयी जय हरी सुखकंदा. प्रत्येक श्लोकागणित भगवंताच्या मनात वेगवेगळे भाव उमटत होते. पहिल्यांदा प्रेम निर्माण झालं, मग द्वेष, त्या राक्षसांचा द्वेष निर्माण झाला. असे वेगवेगळ्या भावछटा भगवंताच्या चेहऱ्यावर उमटत होत्या. विविध छटा तरळती मुखावर श्री हरीच्या शंकला विप्रवर परी प्रभूचा दक्षिण नयन स्फुरणतयाचे शांत पीत मन. भगवंत काही बोलत नाही, नुसते मुखावर भाव वेगवेगळे येतात. याला शंका यायला लागली सुदैवाला, पण भगवंताचा उजवा डोळा दक्षिण नयन तो स्फुरण पावत होता. याला शुभ लक्षण दिसत, काहीतरी शुभ संकेत आहे. पण मुका बसलाय देव, म्हणून हा काय म्हणाला, मौन कशाचे समजू लक्षण कान बोलसी हरी. मौन कशाचे समजू लक्षण कान बोलसी हरी. व्याकुळ झाले मम मन आता निर्णय दे लवकरी. व्याकुळ झालं पण माझं, लवकर निर्णय दे म्हणले. मौन कशाचं लक्षण आहे समजत नाही, व्याकुळ होतोय. मग प्रगट काय म्हणाला, वदे प्रगट तो सुदेव सज्जन मौन कशाचे समजू लक्षण. स्थानी सप्तम नृपकन्येचे फल देतील ना ग्रह उच्चीचे. सप्तम स्थानावर कोणते ग्रह असतात तर वधूवर प्राप्तीचं जे स्थान असतं ते 7वं स्थान असतं. त्या स्थानावरचे ग्रह जे आहेत ते चांगलं उत्तम फल देतायत ना देवा, असं त्याने विचारलं. आणि पुन्हा काय म्हणले, प्रसंग खाली बघावयाचा मज विप्रासन येवो साचा. छे छे नाही तसे सुदेवा उपाय चिंतित काय करावा. मला खाली पाहायची वेळ आली नको म्हणले, तसं काही नाहीये. मी फक्त विचार करत होतो म्हणले काय करायचंय काय करायचं. नृपकन्या येईल जरी का नगराच्या बाहेरी. नृपकन्या का येईल जरी का नगराच्या बाहेरी. तरी सुलभ मग कार्य घडे हे, तरी सुलभ मग कार्य घडे हे. बोलत नत कै वारी जय हरे सुखकंदार मेघश्याम मुकुंदार जय हरी सुखकंदार. देव म्हणाले सुदेवा असं होईल का की तू सांगतोय की राजकन्या फक्त नगराच्या बाहेर जर येत असेल तर माझं काम सोपं होईल. सुदैवान क्षणभर डोळे लावून विचार केला आणि म्हणले हो देवा का नाही. सहजची येईल संधी तैशी विप्र निवेदन करी हरीसी. लग्नापूर्वी कुलदेवीची ओटी भरणे रीतवधूची. नृपधाणी पासून ते दूर वनात आहे देवी मंदिर. कार्य म्हणा हे तडीस गेले श्रीकृष्णाने हासून म्हटले. ते म्हणले बरोबर येईल तशी संधी. आमच्या राजघराण्याची परंपरा आहे म्हणजे लग्नाच्या आधी कुलदेवीची ओटी भरायसाठी ती वधू नववधू जात असते. आणि ते मंदिर जे आहे ते राजधानीपासून दूर थोडस वनात. कार्य म्हणा हे तडीस गेले श्रीकृष्णाने हासून म्हटले. श्रीकृष्ण म्हणाले ठीक आहे जमलं म्हणले. उठा उठी रथ सिद्ध झाला चपल विजय समाश्वजयाला. मेघ पुष्प सुग्रीव बलाहक शैब्यासे शुभ जोडी दारुक. सुदेव विप्रासवे मुरारी रथ चढे रथी नरवीर केसरी. पवन गतीने धावे स्यंदन ठरतीन त्यावर विस्मित लोचन. उठा उठी रथ सिद्ध झाला. दारुकाला सांगितलं रथ तयार करा. मेघ पुष्प सुग्रीव बलाहक आणि शैब्य असे भगवंताच्या रथाचे 4 घोडे दारुकाने झोपले आणि रथ निघालाय. सुदेवाला म्हणाले सुदेवा मुरारी म्हणून आला चला सोबत. त्यालाही सोबत घेतले आणि सुदेवाला घेऊन निघाले.
एकटाच हरी जात हराया वैदर्भी नृपकन्या कळता हे रेवती पतीही निगे घेऊनी सैन्या जय सुखकंदार. हे गेले हे कळालंच नाही आधी कुणाला कुठे गेले. आणि मग गर्दा उठला, रे कृष्ण गेला 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 कुठे गेला. मग याला कळालं, कुणाला, बलरामाला कळालं की एकटाच गेलाय. कुणाला, तर त्या विदर्भ कन्येला आणण्यासाठी, तिचं हरण करण्यासाठी. म्हणून हे ससैन्य त्याच्या मागे निघाले. आणि इकडे या नगरीमध्ये इकडे काय चाललं होतं, कुंडीपुरामध्ये झाली इकडे एकच गाई गुढ्या तोरणा गणती नाही सोनसळी रेशमी वितानी अमरपुरी समती नृपधाणी. इकडे सगळी सजावट चालली आहे. मंगलवाद्ये वाजती नाना वारयोषिता करीत तनाना शाल्प जरा सुत दम घोषादी ताटून गेली खलजन मांदी. मंगलवाद्य वाजतायत, नर्तिका नाच करतायत. घटी बघावी उत्सुकतेने. आणि ते शाल्व जरासूत म्हणजे जरासंध आणि दमघोष म्हणजे बाप याचा, हे सगळे जण बसले होते. आराम चालला होता. आता लग्नाची तयारी चालली आहे त्यांच्या पद्धतीची. घटी बस बघावी उत्सुकतेने हर्षित हृदयी शिशुपालाने परी रुक्मिणी व्याकुळ होई पळपळ पुढतो विपदा डोही. त्यानं उत्सुकतेनं ते घटिका पात्र पाहावं, बुडतंय का आणि तो हिचं हृदय व्याकुळ व्हावं. तिला असं वाटतंय की एक एक पळ विपदेच्या डोहामध्ये मला घेऊन जातोय. धीर द्यावया बघती तिजसी सख्या स्वयेच्या मणी उदासी. ज्या स्वतःच उदास आहेत अशा मैत्रिणी तिला तात्पुरता धीर देण्याचा प्रयत्न करतायत. तो दारिये अवगुण फितरत चढे वधूती भग्न मनोरथ. इतक्या पडदे लावलेला रथ अवगुंठित नवरीला नेण्यासाठी तो समोर आला. आणि ती भग्न मनोरथ असलेली, तिचं मनोरथ भंग झालेलं आहे अशी वधू त्याच्यामध्ये उदास यानं चढली. निगती मागुण शुभा पुरंध्री घेऊन मंगल पात्रे सुसज्ज सैनिक रक्षण करण्या पाजळुनी निज शस्त्रे जय हरी सुखकंदा. मागे कुलस्त्रिया शुभा पुरंध्री म्हणजे स्त्रिया मंगल पात्र हातामध्ये घेतलेले आणि तिच्या मागे करवल्या म्हणून 7-8 हजार असायच्या, थोड्या नसायच्या. त्या आपल्या मागे निघाल्या रथाच्या मागून. आणि यांचं रक्षण करण्यासाठी सुसज्ज असे सैनिक आपले शस्त्र वर काढूनच सोबत चालले. पुढे वाद्यांचा झंझणकार होतोय. वाद्यगणाच्या घणझंकारी मिरवणूक ये अशी मंदिरी खना नारळी भरता ओटी येतो माळा दाटून पोटी. आणि ती मिरवणूक मंदिराजवळ पोहोचली. वनामध्ये तिनं आत जाऊन त्या भगवतीची, ज्या अमरावती सांगितलं जातं अंबादेवी, ती तिची कुलदेवता होती. औंढीने पुरावून ती अमरावती पर्यंत आली आणि तिनं त्या भगवतीची पूजा केली. तिची खना नारळानं ओटी भरली आणि प्रार्थना केली. जगदंबे कुलदेवी भवानी जगदंबे कुलदेवी भवानी हिमगिरी नंदिनी शिवे मृडानी जगदंबे कुलदेवी भवानी मोकलिसी का बये अशी मज मोकलिसी का बये अशी मज भेटी वगे प्रिय सखा धोक्षज भेटी वगे प्रिय सखा धोक्षज पिनाक पाणी जो का प्रिय तुझ पिनाक पाणी जो का प्रिय तुझ पती मिळविला तू आत पाणी जगदंबे कुलदेवी भवानी. जगदंबे कुलदेवी भवानी. कोण आहेस तू? हिमगिरी नंदिनी. त्या हिमालयाची पुत्री आहेस, पार्वती आहेस मृडानी. आणि मलाच का अशी मोकलतेस, माझी का अवहेलना करतेस. भेटी वगे मला सखा अधोक्षज, माझा अधोक्षज मला भेटून दे. तुला जसा कोण भेटला पिनाक पाणी जो का प्रिय तुझा, तुला तुझा शंकर भेटला तसा मला तू तपाने मिळवलास, मला तुझ्या कृपेने मिळवून दे.
म्हणून गौरीहर पूजण्याची पद्धत. लग्नाला जाण्याच्या आधी त्या वधूनं गौरीहराची पूजा करावी असा जो शास्त्र संकेत आहे तो यासाठी आहे की योग्य वर मिळावा. याच कारणे विवाह काला वंदनीय तू नवर मुलीला. अंबे व्रज जननाथ हरी विना धजोण दुसरा पाणी ग्रहणा. वरदे मजसी दे असाना तरी प्राण नांदो क्षण ही शरीरी. एक तर मला वर दे नाही तर असा वर दे म्हणली की या शरीरामध्ये प्राण राहू नये. दोन पैकी काहीतरी एक कर. गिरिजा चरणी भाल ठेविले नाणी तन नयन जलानी. शिरी वर्षिली फुले वाहिली करिकी कृपा मृडानी. जय हरी सुखकंदा. हिनं समोर मस्तक टेकवलं आणि भगवंतीवर वाहिलेले फुलं त्या आंब्याला जणू काही तिच्या कौली दिल्यासारखं तिच्या अंगावर पडले. नमुद आणि तो तिनं खाली वाकलेलं तिचं शिर तिनं वर केलं आणि समोर पाहती तो काय. नमुनी उठता बघे सुदेवा मूर्त जसा शुभ कौल मिळावा. स्मित मुख त्याचे जणवरुणासम तिच्या हृदीचा वितळ विलातम. तिनं समोर पाहिलं आणि बाजूला सुदेव उभे दिसले आणि तिला वाटलं हाच शुभ कौल आहे आणि त्याचा चेहऱ्यावरचं हास्य तिला सगळं काही सांगून दिलं. आणि त्याला काय म्हणले ते सुदेवजी काय म्हणले. वेळेवर बघालो देवी दीनाची या स्मृती ठेवावी. पुन्हा कशाचे तव शुभ दर्शन गिरीचे सीकर शुभे प्रदक्षिण. देवी वेळेवर आलो पण या दीनाची स्मृती ठेव. एवढा माझा अधिकार आहे म्हणले. मी मागणं मागतोय तुला. आता पुन्हा तुझं दर्शन होईल का नाही माहित नाही. फक्त तू एवढं कर याच गिरिजेला या भगवतीला एक सव्य प्रदक्षिणा घाल. एवढंच तुला सांगतो. इतक्यात रुक्मिणीनं वचन दिलं असं म्हणतात सुदेवाला की वंश परंपरागत माझे पुजारी व्हा. ते उत्पात झाले. या सुदेवाचे वंशज पंढरपुरातले उत्पात. आता काळाचा महिमा नको त्याच्या हाती भगवत सेवा गेली आहे असो पण बडवे आणि उत्पात हे वंश परंपरागत पुजारी या कारणांमुळे आहेत. आपल्याला कोणाला दोष द्यायचा नाही. जसं चालतंय तसं चालू द्यायचं. पण त्या मागचं कारण आहे त्याने उजवं घातलं. उजवे घाली सती रुक्मिणी उत्सुक धडधड त्या हृदयानी. करे लपेटून तोच कटीसी रथात ओढी हरी पियेसी. मंदिराच्या मागे भगवंतानं त्या ओट्याला लागून रथ असा लावलेला होता की ती प्रदक्षिणा घालून येत असताना तेवढ्या जागेतून भगवंतानं तिच्या कमरेला हात घातला आणि एका झटक्यात तिला रथामध्ये खेचलं. सदाचार सन्नीती मधुसह गोडी कनका कांती. जीव शिवाची भेट जाहली ज्ञानी समरस भक्ती. जय हरी सुखकंदा मेघ श्याम मुकुंदा. जय हरी सुखकंदा. सदाचार सन्नीती किंवा मधुसह गोडी कनका कांती. सोन्याला गोडी यावी सदाचार सन्नीती एका जागी यावी किंवा सोप्या शब्दात सांगायचं जीवाशिवाची भेट व्हावी तशी ही ज्ञानी आणि भक्ती. ज्ञान आणि भक्ती एकत्र आले. ज्ञान आणि भक्ती श्रीकृष्ण रुक्मिणीच्या रूपाने एकत्र आले. सुधा घेऊन गरुड भरारी तशी त्वरातई करी मुरारी. जसा तो अमृताचा कलश घेऊन गरुड भरारी मारतो तशी भगवंतानं घाई केली. नयनाचे न चलवते पाते तव घटनाही होऊन जाते. तिनं इतक्या वेळामध्ये आत ओढून घेतलं आणि क्षणभर भगवंताच्याकडे असं पाहिलं. योग्य ठिकाणी आलोय ना आपण खात्री करून घेतली. मग खांद्यावर मान टेकलं आणि मग इकडे नयनाचं पाता लावण्याच्या आत घटना होऊन गेली. गडबड गोंधळ धाव ओरडा करी मागुनी मग जन वेडा. मागून लोक गडबड गोंधळ करायला लागले. अरे नेली नेली नेली. मुक्ता हरिली कलकंसाने काक काव करी कंठरवाणे. मुक्ता नेली त्या हंसानं. तो मोत्याचा घास हंसानं नेला आणि इकडे कावळे कावकाव करायला लागले. मोरोपंतांची रुक्मिणी विवाहाची जी कथा आहे त्यामध्ये हंसे मुक्ता नेली मग केला कलकलाट काकांनी.
हाकानी नव भरले जाय सुरांच्या नाद हाकानी. मोरोपंत काय म्हणतात? हंसे मुक्ता नेली मग केला कलकलाट काकांनी, म्हणजे कावळ्यांनी कलकलाट केला, एवढा कलकलाट केला म्हणे की हाकांनी नव भरलं, त्या देवांना सुद्धा यांचा कलकलाट ऐकू गेला. शिव्या मोजिता सैन्या ओठी रुक्मी धावत हरीचे पाठी. सैन्याला शिव्या द्यायला लागला, अरे हराम गुरांनो, इतके तुम्ही हजारो होते, इतक्या माझी वहीन नेली. आणि रुक्मी त्याच्या पाठी लागला हरीच्या. चिडून तरसवा जसा ससाणा पार जाहला परियदुराणा. द्यूत मांस मदिरा मदिराक्षी यात दंग सती वर पक्षी. यांची इकडे पार्टी चाललेली होती, एका पार्टीचे होते ना सगळे, म्हणून पार्टी चालली होती. वृत्त कळे हे नसे कल्पना शस्त्र ही धडकवसे न तयाना. शस्त्र सुद्धा सापडलं, कसे तरी सावरून निगती मगदाधिक वेगेसी. परिहल धरे मध्येच गाठून धूळ चारवी त्यासी. जय हरी सुख कंदा. भगवंत एका वाटेने गेले, त्यांच्या मागे तो रुक्मी गेला आणि यांना काही वाटे सुचना, हे फक्त मागे म्हणून जायला लागले. तितक्यात तिकडून निघालेले बलराम दादा ससैन्य आले होते, त्यांनी यांना वाटेत गाठलं आणि यांना सगळ्यांना धूळ चारली. आणि इकडे भगवंत जात आहेत, वाट कठीण आहे. मराठवाडा असावा कदाचित, विदर्भातून गुजरातकडे जाताना मध्ये मराठवाडा लागतो आणि आपल्या मराठवाड्यातले रस्ते लागले आणि भगवंतानं ऐकतोय, काळजी वाटते, पुढे तिथं बेट लागू नये म्हणून भगवंतानं काळजी घेतली. उंच सखल पथ फार अरुंद रथगती मंदावी मुकुंद. खालीवर रस्ते होते, अरुंद रस्ते होते, म्हणून भगवंतानं रथाची गती जरा कमी केली. ओ मलेसया त्रासन भावा सुमंचक ही जिला ऋतावा. जिला पुष्पाचा मंचक, फुलाचा पलंग सुद्धा ऋते इतकी नाजूक आहे, म्हणजे तिला हा धक्का कसा सहन होईल, म्हणून भगवंतानं थोडी स्पीड कमी केली. तव जवळी ये खवळून रुक्मी. तितक्यात त्या रुक्मीनं गाठलं. थांब चोरट्या बघ आलो मी लोळवीन तुझ रणांगणासी. तरी दाखविन मुख नगरीसी. तुला लोळवतो म्हणजे रणात, तरच जाऊन मुख दाखवेल, अशी त्यानं शपथ घेतली. उचल शस्त्र चल बघू शौर्य तव हासत चढवी चापर माधव. सहन झाले शर रुक्मीसी कवच तुटोनी पडे महिसी. त्याला ते सहन झालं नाही आणि त्याचं कवच मोडून गेलं. धनु हातातील भंगून गेले तुरग ध्वज सारथी निमाले. तुरग म्हणजे घोडे सुद्धा सुटले, सारथी निमाला, बेशुद्ध पडला सारथी आणि त्याच्या हातात धनुष्य भंगून गेलं. खंडित झाली लोह गदाही परी मदश काही शमला नाही. परी त्याचा मद काही शमला नाही, त्याचा उन्मत्तपणा संपला नाही. पाशबद्ध त्या करुण हरीने शस्त्र शिरावर धरिले. परी बघता ते भीमक कन्या हृदय दया कळवळले. जय हरी सुख कंदा. पाश घातले त्याला आणि भगवंतानं त्याच्या मस्तकावर घाव घालण्यासाठी शस्त्र वर उगारलं. तितक्यात ही काय म्हणाली, हिचं हृदय कळवळलं, शेवटी भाऊ आहे. वदे करुण कर धरुण गोमटी जीवदान द्या यामज साठी. कसाही असला तरी सहोदर आहे हा आहे मम प्राण. हा आहे मम हे प्राणेश्वर. म्हणजे देवा, हे प्राणेश्वरा, कसाही असला तरी माझा भाऊ आहे, माझ्यासाठी याला जीवदान द्या. प्रियजन विनती होत न विफला देत हरी सोडून तयाला. कांता संहितोपदेश ऐकावंच लागतं बायकोच. शास्त्रात सांगितलेलं आहे ऐकावं. इकडे सांगतो मुद्दा. कारण तिनं विनंती केली, शेवटी प्रिय बायको आहे, तिची विनंती विफल होणार नाही, भगवंताला सोडून दिलं. परत जावया बदन न उरले. यानं शपथ घेतली होती ना, हरवल्याशिवाय परत गावात कोण दाखवणार नाही. विदर्भ युवके नवपुर रचिले. त्यानं तिकडे ईशान्य भारतात एक नगरी वसवली म्हणतात आणि तो तिकडेच राहायला गेला. पण जाताना भगवंताला त्याला सवे घेऊणी विदर्भ कन्या द्वारवतीसी ये हरिधन्या. भगवंताला त्याचे पाठ काढले असं सांगतात आणि आजही त्या भागामध्ये लोक तशा प्रकारचे केस कापतात, त्याचे जे वंशज म्हणवतात. असा तो रुक्मी त्या भागात राहायला गेला. भगवंतानं विदर्भ कन्याला घरी आणलं. सवे घेऊणी विदर्भ कन्या द्वारावतीसी ये हरिधन्या. जनहर्षण तै मावत गगनी
केले सुवासिनींनी गुढ्या पताका रम्य तोरणे धनुषाकृती उभविली पथाने अपूर्व शोभा नगरी लाये घरोघरी जणू मंगल कार्ये प्रत्येकाच्या घरात मंगल कार्य असावं असं सर्वांनी सगळी नगरी सजवली गुढ्या पताका उभ्या केल्या सुरांगणा गंधर्व अश्वमुख भगवंताच्या सेवे आले नर्तन गीत वादना श्रुती सुख किमु वर्णावे जय हरी सुख कंदा भगवंताच्या सेवेला अप्सरा आहेत गंधर्व आहेत तुंबर्व आहेत हे सर्वजण वरून खाली आल्यावर काय तिथं त्या शोभेला वर्णावं म्हणते प्रसन्नतानंद मूर्तकी गम तशी गमत वसुदेव देवकी प्रसन्नता आणि आनंद जसा दिसावा साक्षात मूर्तिमंत प्रसन्नता आणि मूर्तिमंत आनंद तसे देवकी आणि वसुदेव दिसत होते पुत्राचं लग्न आहे बोलिवले मग त्यांनी सादर विप्र जाणते सात्विक तत्पर ते म्हणले ठीक आहे तू आणलीस पण त्यांनी विप्रांना बोलवलं सात्विक ब्राह्मण बोलवले मंत्रपूताचरणी हवने दिली बहुत कांचन गोदाने हे एक प्रकारचं पाप आहे म्हणून ग्रामक केला पुण्यावाचन झालं आणि कांचनासह गोदान केली म्हणजे सुवर्ण मंडित गायी दान केल्या वेद विधानी मंगल वाचन केले वधूवर शुभ सुख चिंतन काटकर कुठली काटकसर कुठली केली नाही आपली सगळी काटकसर असते फक्त गुरु लवकर आटपा हो गुरु बरोबर आहे ना तिथं त्याला ते रिसेप्शन चालते काय फोटो सेशन चालते गुरु तुम्ही लवकर आटपा आणि त्या नवरी नवरदेवांच्या वस्त्रांवर जेवढा खर्च केलेला असतो त्याच्या 1% सुद्धा त्या गुरुला दक्षिणा काही लोक देत नाही इथं उलट होत कांचन मंडित गोदाने करा हे सांगणं आहे तृप्त करावा ब्राह्मण तर त्या वधूवराला शुभाशीर्वाद लाभतात आपण सगळं करतो तेवढी काटकसर करतो हे भगवंतानं का केलं श्री हरी भगवान पुरुष परात्पर प्रकृती मूळची रमा खरोखर ज्या उभयाच्या सत्तेवरती इंद्र वरुण नवी विश्वे जगती लोक संग्रहातरी प्रभूने लोकांसाठी काय केलं भगवंतानं स्तविले देवा वेद विधीने देवांची पूजा केली हविल्या सादर अननी लाजा त्याला ह्यांचा होम केला सप्तपदीने वरली भाजा दाखविला ध्रुव निशी मुनी वेष्टित ध्रुव दाखविला म्हणे असे मन राहो अचलित तरी लाभते सुख संसारी प्रिये आण हे सदा विचारी मन जर ध्रुवासारखं स्थिर असलं तर संसारात सुख लाभते म्हणे देवाने तिला सांगितलं का ध्रुव का दाखवतोय मी तुला मन संसारामध्ये मन या ध्रुवासारखं स्थिर असावं काहीही झालं भोवतालची परिस्थिती कशीही झाली तरी आपलं वागणं निश्चित पाहिजे त्यामुळेच संसाराचं सुख अवलंबून आहे त्याच्यावरच असं म्हणून भगवंतानं तिला ध्रुव दाखविला आणि भगवंतास वैदर्भीचा विधिवत विवाह झाला हर्षित झाली सृष्टी वर्षत वरुणी स्वर्ग सुमाला जय हरी सुख कंदा भगवंताचा वैदर्भी सोबत त्या रुक्मिणी सोबत विधिवत विवाह झाला आणि सगळी सृष्टीच हर्षित झाली नाही तर वरुण स्वर्गातून कल्पवृक्षाची फुलं उधळण्यात आली थोडीशी अक्षर चार जणांना वाटा परंतुच्या अप्पांनी एक मंगलाष्टक रचलेलं या प्रसंगासाठी ते पण पृथ्वीची स्थिरता जली सदयता अग्नीत तेजस्विता वायुतील महोद्यमत्व गगनी जी का क्षमा शीलता शास्त्रातील गृहस्थ धर्म सुखनी आरोग्य दीर्घायुता ही सारी परिषद तुम्हा उभयता उर्यात सदा मंगलम शुभमंगल सावधान
प्रकारे भगवंताचं लग्न झालं, जेवण आपल्या आपल्या घरी आहे. नाही तर पात्रिकरांना म्हणतात की करा जेवणाची सोय, कारण वराडी त्याच्यासाठीच येतात. नवरी नवरदेव लग्नासाठी येतात, वराडी मस्त जेवायसाठी. ही काही सोय इथे नाही. असामान्य गुणवंताधीची उपमा अन्या होत जयाची, कसे करू मग तय त्याचे वर्णन, विनम्र भावे चरणी वंदन. आपण नवरी नवरदेवाला लक्ष्मीनारायण म्हणतो, त्यांची उपमा देतो. आता यांना काय उपमा द्यावी? वरातीच्या शुभ मंगल वेळी वैभव शोभा शिगेस केली, चौचव हाती रम्य तोरणे उभारिली बहुमोल पुरीने. 4 हातावर तोरण लावली म्हणून. हर्ष सागरा भरती आली, तसे शोभती जनते काली, फुले उधळती जाती अविरत, फेस जणू का तिथला उसळत. सुंदरपण वर यात्रेचे ते, कमळा ध्यानी येतच नव्हते. मोहक भूषा वालनांची, शुद्ध नको ना निरखायाची. श्रीकृष्ण माझ्याकडे बघतील आणि माझ्याकडे पाहून मधुर हास्य करतील, त्याला मी मुकेल म्हणून लोक इकडे तिकडे बघत नव्हते. सगळी सजावट शून्य होती लोकांसाठी. लोकांचं केवळ आणि केवळ लक्ष भगवंताकडे होतं. वाद्यगणांचा ध्वनी मग मंजुळ, लक्ष कुणाचे वेधून घेईन. श्रीवर सस्मित नयने बघता, मुकेन मी त्या भय हे चित्ता. उगं ते डुमडुम वाजण्याकडे लक्ष गेलं तर भगवंताची दृष्टी जी माझ्यावर पडणार आहे तिला मी मुकेल म्हणून हे पुढे कानात बोटं घालून उभे होते लोक. असामान्य ते युगल घेतसे वेधून इंद्रिय वृत्ती. काहीच करायचं काम पडलं नाही. इंद्रियाच्या सर्व वृत्ती या असामान्य अशा युगलानं, या जोडीनं वेधून घेतल्या. असामान्य ते युगल घेतसे वेधून इंद्रिय वृत्ती, मजची विषय हा परम सुखाचा, ज्ञानेंद्रिय गण म्हणती जय हरी सुखकंदा. डोळे, नाक, कान, त्वचा, जीभ, प्रत्येक ज्ञानेंद्रिय म्हणतंय की माझ्या सुखाचा हाच विषय, भगवंत हाच केवळ माझ्या सुखाचा विषय. करुण निज हृदाची पेटिका ग्रामवासी, जपुण बहुमुदाने ठेविती श्री हरीसी. उडून जरी निघोनी दूर गेली वरात, तरी दिसत पुढारी लोकना हालतात. स्वतःच्या या वरातीचं दृश्य लोकांनी आपल्या हृदयात कोरून ठेवलं. हृदयाची पेटी केली आणि त्यामध्ये हे हृदयामध्ये त्या पेटीमध्ये हे दृश्य ठेवून दिलं. समोरून वरात निघून गेली, पण लोकांच्या मनचक्षु पुढे ती वरात तशीच होती आणि लोक जागच्या जागीच उभी होती. गोपाल कृष्ण महाराज की जय. कृष्ण गोविंद गोपाल गाते चले.